नमस्कार, मी सरोजा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूप सुंदर आणि आकर्षक असा चौरंगासन सेटअप। हे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेमध्ये किंवा कुठल्याही पूजेमध्ये वापरू शकता। तर हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य उलन, ग्लू स्टिक, ग्लू गन, रेक्झिन आणि कात्री, बस एवढंच। तर तुम्ही ते पाहत आहातच। तर मी रेक्झिन बेसवर प्रथमतः एक सर्कल बनवून घेतला आहे, त्यावर स्वास्तिक आखून घेतले। मी या रेक्झिनवर अगोदरच एक स्वस्तिक मार्किंग करून घेतलेला आहे, जो 18x18 या रेक्झिनवर सेंटरमध्ये बनवला आहे। हे असं अगोदरच मार्किंग करून घेतल्यामुळे डिझाईन बनवायला सोपी जाते। मला हे चौरंगासन बनवण्यासाठी 11 ते 12 ग्लू स्टिक लागलेले आहेत। मी हे यासाठी सांगत आहे की जर तुम्हाला चौरंगासन स्वतः बनवायचं असेल तर त्यासाठी किती आणि काय काय साहित्य लागतं ते समजावं म्हणून मी हे सगळं सांगत आहे। हळूहळू हे ग्लू स्टिकने उलन चिपकवून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, मी लाल कलरचं उलन वापरलं आहे स्वस्तिक बनवण्यासाठी। आणि आता जो रिकामा भाग जो राहिलेला आहे त्या ठिकाणी मी क्रीम कलरची उलन वापरत आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता। माझ्याकडे क्रीम कलरचं उलन होतं, तेच मी वापरलेलं आहे। क्रीमच्या जागी व्हाईट कलर वापरला तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल। आता तुम्ही ते पाहत आहात, मी क्रीम कलरने पूर्ण रिकामा जागा भरून घेत आहे। ह्याला व्यवस्थित स्टिक करून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि ग्लू पण पूर्णपणे मेल्ट झालेला असावा। आता इथे तुम्ही पाहू शकता, मी जो हा सर्कल ड्रॉ केलेला आहे त्याला मी क्रीम कलरच्या उलनने व्यवस्थित चिपकावून घेत आहे। ज्यांना असं वाटतं की मला बाबा ड्रॉइंग येत नाही, तर त्यांनी ना अगोदर पेपरवरती ड्रॉइंग करून मग बेसवरती ते ट्राय करावं। मी आता हा पूर्ण सर्कल उलनने नीट व्यवस्थित चिपकावून घेत आहे। तसेच स्वस्तिकमध्ये पण मी उलन भरून घेत आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी लाल कलरच्या उलनने एक चौकोन तयार करून त्यामध्ये ऑरेंज कलर, येलो कलरने मी भरून घेतलेला आहे। मी लाल कलर नंतरनं एक येलो कलरची बॉर्डर दिली आहे आणि नंतरनं लगेचच एक ग्रीन कलरचं बॉर्डर देत आहे। हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं। 1-1 इंच सोडून मी ग्रीन कलरची बॉर्डर लावत आहे। आता हा पूर्ण स्क्वेअर झाल्यानंतरनं मला कळेल की ही एकच लाईन घ्यायची आहे की अजून वाढवावी लागेल। हा जो स्क्वेअर बनत आहे त्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीने ज्या कलरची लाईन मोठी घ्यायची आहे ते मोठे घेऊ शकता। 2-3 काय लाईनी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी ग्रीन कलरची बॉर्डर एक घेऊन बघत आहे। मला वाटतं ग्लू स्टिक संपत आलेली आहे, मला दुसरी लावावी लागेल। आतापर्यंत माझ्या 7 ते 8 ग्लू स्टिक संपलेल्या आहेत। तुम्हाला अंदाज येईल त्यावरून की एका चौरंग आसनसाठी किती ग्लू स्टिक लागतील। आता ग्रीन उलनची एक लाईन पूर्ण झालेली आहे, पण मला डबल हवी होती म्हणून मी याच्यामध्ये थोडा बदल करत आहे। आता इथे जी पिवळी लाईन आहे त्यावरच मी ग्रीनवाली उलन चिपकवून घेणार आहे, कारण मला हिरवी बॉर्डर ही थोडी मोठी हवी होती म्हणून मी यावरच चिपकवून घेत आहे। आता पहा बरं किती छान दिसत आहे। ही हिरव्या कलरची बॉर्डर जी आहे ती जरा मोठी केल्यामुळे चौरंग आसन हे आकर्षक दिसून येईल असं मला वाटतं। इथे तुम्हाला दिसतच असेल
की एक कलर चेंज केल्यामुळे लूक कसा चेंज होतो डिझाईनचा. हीच तर कला आहे. कलरमध्ये, डिझाईनमध्ये थोडा जरी चेंज झाला तरी पूर्ण लूक चेंज होतो. पाहतायच ना तुम्ही पण. आता ही डिझाईन कशी आकर्षक आणि हटके दिसत आहे. हीच तर जादू असते रंगांची. आपल्याला फक्त रंगसंगती करायला यायला हव्या. आता हे तुम्हाला चौरंगासन असं दिसत आहे, पण जेव्हा हे पूर्ण होईल ना तर तुम्ही पाहतच राहाल. पाहणाऱ्याला वाटेल की हा चौरंगासन आपल्याकडेही असायला हवा. चौरंगाचा वरचा भाग आता होतच आलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वेगवेगळे कलर वापरू शकता. मला हा कलर आवडला म्हणून मी वापरले आहे. हा चौरंगासन पुण्याच्या एका कस्टमरने मला ऑर्डर केला होता. त्यांच्या नवीन घराच्या पूजेसाठी त्यांना पाहिजे होता. त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले होते. त्यांना ते आवडले. मग त्यांनी मला ऑर्डर पण दिली आणि ती ऑर्डर मी पूर्ण करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलीसुद्धा आहे. हे चौरंगासन दिसायला इतकं छान आहे की तुम्ही कुणाला वास्तुशांतीला म्हणा किंवा कुणाच्या बड्डेला म्हणा हे गिफ्टसुद्धा देऊ शकता. हे परत परत वापरता येण्यासारखं आहे. आणि मी इथे जसे कलर दाखवलेत तसेच तुम्ही वापरावे असं काय नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बदल करू शकता. आता आपण जो रेक्झिनचा भाग राहिलेला आहे त्यामध्ये आपण तेथे आपण उलनचे लटकन लावून घ्यायचे आहेत. माझ्याकडे जो चौरंग आहे ना त्याची उंची 9 इंच आहे. तर तुम्ही ज्या चौरंगावर हे चौरंगासन बनवणार आहात तुम्ही उंचीनुसार ते लटकन तुम्ही घेऊ शकता. मी आता चौरंगाच्या उंचीनुसार उलन कट करून घेत आहे. आता आपण जे लटकन लावणार आहोत इथे उलनचे ते वेगवेगळे कलर घ्यायचे म्हणजे छान दिसून येईल. मी इथे पिवळा, केशरी, लाल, डार्क ग्रीन आणि हाफ ग्रीन असे उलन घेत आहे. उलनला असं उंचीनुसार दुमडून कट करायचं म्हणजे लवकर होऊन जातं ते. आता इथे कॅमेरा थोडा बाजूला झाला असल्यामुळे ते इथे नीट दिसत नाही. हे चौरंगासन आपल्याला सतत उपयोगी पडेल असंच आहे. आता आपल्याकडे कुठलाही प्रोग्राम असू द्या किंवा कुठली पूजा असू द्या, कुठल्याही सणासुदीला आपण चौरंगाचा वापर हा करतोच. मग त्यावर हे चौरंगासन वापरता येईल. आणि जेव्हा पण हे चौरंगासन वापरतील ना तेव्हा आपली त्यांना नक्की आठवण येईल. आपल्या कलेचं कौतुक पण केलं जाईल. आपण वस्तूच अशी बनवायची की पुढच्या माणसानं त्या वस्तूचं कौतुक केलंच पाहिजे आणि बघता क्षणी पुढच्या व्यक्तीला ते आवडलं पण पाहिजे. आता हे चौरंगासन तुम्ही एखाद्याला बड्डेला गिफ्ट म्हणून किंवा वास्तुशांतीला म्हणून गिफ्ट जर दिलं, परत जेव्हा पण ते चौरंगासन हे वापरायला घेतील तेव्हा तुमची आठवण त्यांना कायम येईलच. आता तुम्ही बघत आहात इथे मी एक 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 असं करून उलन लावत आहे. पिवळा, केशरी, लाल, हिरवा, फिक्कट हिरवा अशा पद्धतीने मी लावत आहे. प्रत्येक कलरची जी उलन आहे ती मी 2-2 असं करून मी लावत आहे. त्यामुळे ते छान दिसेल. काही काही जण उलन थोडंसं लांब लांब लावतात म्हणजे 2 उलनमध्ये थोडंसं अंतर ठेवतात. मी हे जवळजवळ लावलं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही ते लावू शकता. आता हे लटकन लावणं माझं कंप्लीट होतच आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी लावून घेत आहे. आता हे जे मी लटकन लावलेलं आहे त्यावरून अजून एक मी बॉर्डर लावणार आहे. त्याने काय होईल, हे जे लटकन लावले गेलेले आहेत ना ते पूर्णपणे छान चिपकले जातील, निघणार नाहीत. म्हणून मी आता इथे हाफ ग्रीन वापरत आहे. मी हे हाफ ग्रीन उलन जे आहे ना ते आता चौरंगाच्या चारही बाजूनं लावून घेईन. तुम्हाला हे कलर कसे वाटत आहेत ते सांगा.
हे कलर कॉम्बिनेशन छान आहे का. मला तर हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं, म्हणून मी हे लावलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे कलर वापरू शकता. हे चौरंगासन सध्याला खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही माझे पहिलेवाले व्हिडिओ पण पाहिले असतीलच. हे चौरंगासन तुम्ही लक्ष्मीपूजा म्हणा किंवा सत्यनारायण पूजा, गणपतीमध्ये किंवा संक्रांतीमध्ये जेव्हा आपण डेकोरेशन करतो, हे एका साईडला ठेवून तुम्ही डेकोरेशन करून बघा. खूप सुंदर दिसेल आणि लोकांना पण ते आवडेल आणि पटकन कुणाच्या पण नजरेत भरण्यासारखंच हे चौरंगासन आहे. आता हे चौरंगाच्या चारही बाजूने उलन लावून माझं होतच आलेलं आहे. मला वाटतं अजून एक राऊंड घ्यायला हवा, कारण हे हाफ ग्रीन एवढं दिसून येत नाही आहे. तर मी अजून एक राऊंड घेते. तुम्ही आता पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हे. आता ह्या चौरंगासनवर कलश किंवा कुठली विठ्ठलाची मूर्ती म्हणा किंवा आपली गणपती बाप्पा म्हणा, अशी काही मूर्ती ठेवून डेकोरेशन केलं तर किती छान दिसेल. मी पूर्ण पूजा सेटअप तयार केलेलाच आहे, तुम्हाला ते दिसेलच. मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. मी आता इथे आणखी एक लाईन घेत आहे उलनची. आता आपला चौरंगासन होतच आलेला आहे. हे आसन वॉशेबल आहे, रियुजेबल आहे आणि हे रियुजेबल असल्यामुळे खूप फायदेशीर आहे. एकदा बनवला की अनेक वेळा वापरता येतो. अशाच प्रकारचे हँडमेड रंगोली डिझाईन्स तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तुम्हाला हा चौरंगासन कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तुमच्या आवडीनुसार डिझाईन तयार करून दिला जाईल. तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही मला DM करू शकता. लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.